संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 1217 क्रमांकाचा अभंग आहे. देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाचा, आमुच्या हिताचा जाणून उपाव तोची पुढे देव करीतसे, म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकली या कानी वचनाचे. झालो मी निसंग निवांत एकला भार त्या विठ्ठला घालूनिया, तुका म्हणे झालो जयाचे अंकित तोचे माझे हित सर्व जाणे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपली झालेली अवस्था या अभंगातून वर्णन केलेली आहे. आपला जो देहभाव आहे, आपल्याला ज्या देहाच्या भावना होतात, शरीरात राहिल्यानंतर शरीरामधून जे भाव आपला निर्माण होतो, तो भाव सर्व आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेला आहे. देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाचा, आमच्यातल्या ज्या देहभावना आहे, ह्या देहभावना कधी सुखाच्या असतात, कधी दुःखाच्या असतात. त्या सर्व भावना आम्ही परमेश्वराला च्या चरणी अर्पण करून ठेवलेल्या आहेत. आमुच्या हिताचा जाणून उपाव तोचे पुढे देव करीतसे. आमचं हित काय, अहित काय आहे, हे आम्ही सर्व परमेश्वरांच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे. परमेश्वर आमच्या हितच करणार आहे हे आम्हाला माहीत आहे, आणि म्हणून आम्ही सर्व आमचा देहभाव परमेश्वराच्या चरणी लीन करून टाकलेला आहे, आणि तो सर्व आमचा परमेश्वर विठ्ठल तो सर्व आमचा कार्यसिद्धीस नेत आहे. म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकली या कानी वचनाचे. म्हणून आम्हाला कुणी स्तुती केली तरी आम्ही त्यांच्या वचनाने, त्यांच्या बोलण्याने सुखी होत नाही, किंवा त्यांच्या आमच्यावर केलेल्या टीकेने, आम्हाला दिलेल्या दूषणाने आम्ही दुःखी होत नाही. कोणी काहीही म्हटलं, स्तुती केली तरी आम्ही हरवून जात नाही, वाईट वचन बोलले तरी आम्ही दुःखी होत नाही. म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकली या कानी वचनाचे. झालो मी निसंग निवांत एकला भार त्या विठ्ठला घालून. संपूर्ण जे वज आहे माझ्या डोक्यावरचं आतापर्यंत जे मी वाहिलेलं आहे, मी अमुक केल्याने कोण काय म्हणेन, फक्त मी परमेश्वराशी स्तुती करतो, परमेश्वराशी एकनिष्ठ राहतो, आणि सर्व माझा जो भार आहे परमेश्वराला अर्पण करून टाकतो. त्यामुळे मी कसलीही कोणाचीही चिंता करत बसत नाही. कोण मला चांगलं म्हटेल, कोण मला वाईट म्हटेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त मी परमेश्वराशी एकनिष्ठ राहील, विठ्ठलाशी एकनिष्ठ राहील, सर्व माझा भार त्या विठ्ठलावर टाकून देईल, आणि तो माझं सर्व भार हित जाणणारा आहे याची मला खात्री आहे. म्हणून मी उगीच चिंता करण्याची काहीही कारण नाही. कारण की तुका म्हणे झालो जयाचे अंकित तोची माझे हित सर्व जाणे. माझं जे हित आहे हा कोण जाणतो, तो जाणतो, म्हणून मला त्याबद्दल चिंतित व्हायची गरज नाही. याप्रमाणे महाराजांनी माणसाच्या
अंगावर जे दडपण असतं, जे नैराश्य येतं की कोण काय म्हणेल, चांगलं कृती करत असताना सुद्धा, ते कार्य करत असताना त्याच्या कृतीमध्ये करण्यापेक्षा कोण काय म्हणेल याच्याकडे जास्त लक्ष असतं. म्हणून ती कृती केलेली कृती ही दर्जेदार होत नाही. कृती करत असताना, चांगले कार्य करत असताना पूर्ण लक्ष त्या चांगल्या कार्यावर केंद्रित केल्यानंतर कोण काय म्हणेल याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आपण केलेलं कार्य हे चांगलंच असतं. त्यामुळे आपली दखल कोण संसारिक घेतील किंवा नाही घेतील, आपण जे करतो ते कोणी त्याला नाव ठेवील किंवा चांगलं म्हणेल याची चिंता करत बसण्याचे कारण नाही. कारण की आपण परमेश्वराबद्दल एकनिष्ठ आपला भाव परमेश्वराला समर्पित केलेला असतो. त्यामुळे आपल्याला चिंतित व्हायची आवश्यकता नाही, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.